8 दिवसापूर्वी आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो आहोत. हजबंड इथे जॉब करत असल्यामुळे आता आम्हाला इथे राहावे लागणार आहे. सगळं काही सेटल करण्यास आम्हाला 8 दिवस गेले आणि मग आता मी एकटीच ट्विन्स बाळांना आजपासून सांभाळणार आहे. तर मी सकाळी माझ्या हजबंडसाठी साबुदाण्याची खिचडी केली आणि ते ऑफिसला गेले. त्यानंतर मी दोघी बाळांसाठी अंड्याची पोळी करायला घेतली. कान्हा माझा मोबाईल बघत होता आणि मग मी गाथाला घेऊन अंड्याची पोळी बनवली आणि त्यांना छोटे छोटे तुकडे करून दिले आणि त्यांनी ते स्वतःच्या हाताने छान प्रकारे खाल्ले. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे दोघं भाऊ बहीण आपल्या हाताने अंड्याची पोळी खात आहे आणि छान असते. त्यांनी 2 अंड्यांची पोळी खाऊन घेतली. मलाही छान वाटले. नंतर 1-2 घास उरले होते ते मी खाल्ले. मग नंतर पाणी पाजून मी गाथाला झोपवायला घेतले आणि कान्हा माझा मोबाईल बघत होता. गाथा झोपल्यानंतर मग मी हॉल आवरायला घेतला. सगळीकडे खेळण्यांचा पसारा असतो, भांड्यांचा पसारा असतो, मुलं काही पण ओढतात. हॉल आवरून झाल्यानंतर मग मी बेडमध्ये आवरायला घेतले. त्यानंतर दुसऱ्या बेडरूममध्ये कान्हा मोबाईल बघत होता आणि तिथला बेड मी व्यवस्थित करून घेतला. कान्हाला मोबाईल चालूच ठेवला माझे 3ही रूम आवरेपर्यंत. मग म्हटलं चला आता त्याला पण झोपून देऊ आणि मग मी त्याला झोळीत टाकले. त्याला अंगाई गीत म्हणत म्हणत मी झोपवले. थोड्याच वेळात कान्हा झोपी गेला आणि मग मी बाकीचा सगळा पसारा आवरायला घेतला. किचनमध्ये माझे खूप सारे भांडे साचलेले होते. अगदी 2 दिवसापासून मी भांडे घासायला मला वेळच मिळत नव्हता. मग आज ते दोघं सोबत झोपले त्यामुळे मला सगळी भांडी घासायला वेळ मिळाला. खूप सारा कंटाळा आलेला होता परंतु पर्याय नव्हता, कारण आता सगळी कामं ही मलाच करावी लागणार होती. दुसरं कोणी हेल्पला इथे नव्हतं. आधी जेव्हा 1.5 वर्षापर्यंत मी जेव्हा आईकडे होती तेव्हा सगळे मिळून आम्ही आवरत होतो, परंतु आता मात्र मला सगळं एकटीनेच करावं लागणार आहे. त्यामुळे असं वाटतं की पटपट आवरून घ्यावं आणि मोकळं होऊन जावं. मध्ये मध्ये मी कान्हा गाथाच्या झोळीला झोका हलवून येत होते जेणेकरून ते उठू नये आणि अजून खूप सारं काम आवरायचं बाकी होतं. 12 वाजत आलेले होते. त्यानंतर मी सगळा किचन आवरून घेतला आणि पुसून घेतला. टोपलीवर भांडी घासल्यानंतर माझी कंबर खूप जाम झाली होती. मुलांच्या दुधाच्या बाटल्या धुवायच्या बाकी राहिलेल्या होत्या, त्यासुद्धा मी धुवून घेतल्या आणि नंतर त्यात गरम पाणी भरून ठेवले. त्यानंतर मी सगळा किचन ओटा पुसून घेतला आणि ते फडके देखील स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर मग मी किचनचा खालचा जो पसारा आहे तो आवरायला घेतला. माझी दोघी बाळं उठायच्या आत मला सगळं घर आवरायचं होतं, कारण ते उठल्यानंतर मला काहीच करू देत नाही. मग मी घर झाडायला घेतले आणि पटापट घर देखील झाडून घेतले. छानपैकी सगळं आवरून झालं होतं आणि मला मनाला देखील समाधान वाटत होतं की अजून दोन्ही बाळ झोपलेले आहेत आणि माझा बऱ्यापैकी पसारा हा आवरून झालेला आहे. बाहेर माझ्या गॅलरीत मुलं खेळतात, त्यामुळे मग मी म्हटलं की ती देखील पुसून घेऊया आणि मग मी बाथरूममधून बादलीभर पाणी आणलं आणि ती गॅलरी देखील पुसून घेतली. मध्ये मध्ये मी बाळांकडे जात होती आणि त्यांचा झोका हलवून येत होती जेणेकरून ते उठू नये. सगळं असं आवरून झालेलं होतं आणि जेवण माझं महत्त्वाचं ते बाकी होतं. मी पण म्हटलं जेवायच्या आधी हे थोडेसे कपडे होते की जे सुचे भरलेले होते ते डायरेक्ट मशीनमध्ये लावता येत नाही, त्यामुळे मी ते सगळे कपडे गरम पाण्यामध्ये धुवून घेतले आणि मग मी ते बाहेर वाळत घातले आणि बाथरूम देखील धुवून घेतले आणि जीवाला समाधान वाटले की आता सगळंच काम झालेलं आहे. मग साबुदाण्याची खिचडी गरम केली आणि मग मी ती खायला घेतली आणि साबुदाण्याच्या खिचडीसोबत मग थोडेसे केळीचे वेपर्स आणि खजूर देखील घेतले. आता थोडंफार पौष्टिक तर खावंच लागेल, तेव्हाच कुठे ताकद येईल ना अंगात, कारण 2 बाळांना सांभाळायचं